बाबा आहेत का? हे मरणोत्तर करणं हे सोंग आहे, मरणोत्तर क्रिया केली जाते हे प्रदर्शन आहे. हे संतांना मान्य नाही. न पेक्षा सकाळ दुपार संध्याकाळ 5 मिनिटं आई वडिलाजवळ द्या. जिवंत आई वडील असतील तर काय करत जा. कुठलीही काही असू दे, कसलंही काम असू दे, बाहेर निघालाय ना, जाता जाता दारात बसलेल्या ध्यानात बसलेल्या बापाला आईला 5 मिनिटं वेळ द्या. आई तब्येत बरी आहे का? तुझी चुडी फाटली, चुडी आणू का? तालुक्याला चाललोय. दादा तुमचं धोतर फाटलंय, तुमची कोपरी फाटली, तुम्हाला गोळ्या आहेत का? तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्हाला जेवण जातंय ना? तकलीफ काही नाही ना? खात्री करा. 5 मिनिटं बसा. तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला खायला काय आणू? बोला बोला जरा. पोटच्या मुलानं 2 शब्द आईला जन्मदात्या आणि 2 शब्द बापाला प्रेमाचे जवळ बसून अतिशय प्रेमानं जर बोललात ना मुलगा, हे हे काय आहे? टॉनिक आहे, टॉनिक. जित्या आहे बापाचं टॉनिक आहे. त्याला दवा नाही लागत, त्याला डॉक्टर नाही लागत, इस्टेट नाही लागत. काय अपेक्षा करतात? मरायला टेकलेल्या आई बापाला विचारला जवळ बसून, खात्री करा टॉनिक आहे. म्हणून शहाण्या मुलानं जिवंत आईला आणि बापाला विचारल्याशिवाय, त्यांची परवानगी घेतल्याशिवाय, त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडू नये. बाहेर पडू नये. कारण सांगतो, ज्याला कामयाब व्हायचं आहे, ज्याला आपला संकल्प सिद्धीला न्यायचा आहे, ज्याला जीवनामध्ये परिपूर्ण व्हायचं आहे, ज्यानं जगामध्ये मान मिळवायचा आहे, ज्याला सन्मानाची अपेक्षा आहे, त्यानं जिवंत आई वडिलांची सेवा करावी. त्यानं हे सोंग करू नये अजिबात. नाही केलं तरी चालेल, पण त्यानं हे करावं असं नाथांचं म्हणणं आहे. नाथराज सांगतात, जित्या पित्रा त्रिकाली नमन. 3 वेळा. मी म्हणतो एकदा तरी करा. तुम्ही बघा, मुलगा जर पहाटे 5 वाजता महत्वाच्या कामाला जातो म्हणून पहाटे गेला, घरातली 50 माणसं आपापला उद्योग दिवसभर करतात, खातात, उद्योग करतात. संध्याकाळी ज्याचं त्याचं उद्योग संपून घरी येतात. सगळी खातात पितात, सगळी झोपी जातात आपापल्या रूम मध्ये. पोरं लेकरं बाळ बायका बाळ सगळी 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 निवांत विश्रांती घेतात, झोपी जातात. स्वतःची पत्नी, कारभारी घरातला गेलेला, त्याची पत्नी सगळ्याचं उरकल्यावर स्वतःला वाढवून घेते. 11 वाजून गेले, मालक येत नाही म्हणून वाट बघून बघून शेवटी तिनं स्वतःचं ताट भरती, टीव्ही पुढे जाते आणि चालू टीव्ही करून टीव्ही पुढं भरगच्च जेवती, पोट भरून जेवती. एक ग्लासाची सुद्धा कसर ठेवीत नाही. किंवा आला नाही, त्याचं काय झालंय, त्याला कोणी खाल्लं पिल्लं अजिबात कोणी बघत नाही, विचारित नाही. काय करती? झोपी जाते बिचारी. 12 वाजून जातात, अजून आला नाही. एक घरातली व्यक्ती जागी असते, ती म्हणजे जन्मदात्री. वय झालेलं, कातड हाडाला जाऊन चिकटलेलं, सर्व अंगावर सुरकुत्या, 90-95 वय नाही का, डोळे खोल गेलेले, कान मात्र तिखट आहे. मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला बसून कानोसा घेते. गाडीचा आवाज आला रे आला, कान टाऊ करून बघती, आला वाटतं, पण गाडी येते, निघून जाते आणि मुलगा येत नाही आला. मग जेव्हा गाडी दारात उभी राहते अगदी जवळ, तेव्हा तिला कळतं आणि मग एक टोल पडलं, एक ठोका पडला, गाडी थांबली, खात्री झाली आता मात्र आला बरं का. आणि मग तिला दम निघत नाही. पैग अशी आवाज देते. खाऊन पिऊन टीव्हीच्या सिरियल बघत बघत ती बिचारी झोपी गेलेली असती. निद्रा देवीच्या हारी साखर झोप लागली. अगं उठली का? अगं उठ ना. ती एकदम तिची झोप म्हणून ती म्हातारीच्या आवाजानं, काय झालंय? बोंबलायला. अगं मला नाही काय झालं, पण ते आलाय जणू. दार उघड, त्याला जेवायचं असं, त्याला दार उघड. असं वय बर. आणि मग ही आमुषेची अवदसा बाहेर निघाल्यासारखी झोपीत न